6. कोर्टात त्या भयंकर दरोडेखोरांचा खटला भरात आला होता. वकील, त्यांचे कारकून, शिपायांचा सशस्त्र तांडा, पंखेवाले अशा दरोडेखोरांच्या खटल्यांची विशेष चटक असलेले बरेच सभ्य गृहस्थ आणि काही गावगुंड ह्यांची न्यायालयात दाटी झालेली असे. त्या क्रूर नरपशूंची नृशंस कृत्य ऐकताना कित्येकदा स्वतः न्यायमूर्तींच्या सवयीने निर्ढावलेल्या मनालाही धक्का बसे. निःपक्षपातीपणालाही क्रोध आवरेनासा होई. गावगुंडांच्या अंगावरही शहारे येत. नृशंस आणि क्रूर श्वापदांना मनुष्य वस्तीतून मनुष्य रानावनात हाकलून देऊ शकला. पण मनुष्यांच्या मनातल्या मनातच नृशंस श्वापदे अजूनही कशी दबा धरून घर करून वावरत आहेत, ते भयानक सत्य मनातील भुयारांची कुलपे जेव्हा केव्हा अशी उघडी राहून ती नृशंस श्वापदे सैरावैरा धावू लागतात, तेव्हाच काय ते नाकारता येणे अशक्य होऊन जाते. माणुसकी म्हणून ज्याला आपण म्हणतो, ती सुशोभित नगरी एक क्वेट्टा नगरी आहे. तिच्याखाली कढत असलेल्या भूकंपीय राक्षसकीचे थरचे थर पसरलेले असतात. केवळ दयादाक्षिण्य, माया ममता, न्याय अन्याय ह्यांच्या पायावरच ती माणुसकीची क्वेट्टा नगरी उभारलेली असल्यामुळे आढळ असलीच पाहिजे अशा भ्रमात जो असावध निजतो तो सहसाच नाश पावतो. राष्ट्रचे राष्ट्र उलथून पडते. रफीउद्दीन अहमद हाही मनुष्यच होता, कारण तो हसत असे. कित्येक प्राणीशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की इतर प्राण्यांपासून मनुष्य हा निराळा आहे, हे दाखविणारा त्याचा मुख्य विशेष म्हणजे हसणे. मनुष्यच काय तो हसतो. खटला ज्यांच्यासमोर चालला होता ते न्यायमूर्ती ऑकलंड साहेब हे अशा अघोर आरोपितांकडे केवळ अपराधी ह्याच नात्याने पाहत नसत, तर रोग्यांची परीक्षा वैद्याने करावी किंवा सापांच्या विषपरीक्षा मांत्रिकाने कराव्या तशा चिकित्सक दृष्टीने ते अशा अघोरी पाप्यांच्या स्वभाव विशेषांची चिकित्सा करीत. अपराध विज्ञान हा मनोविज्ञानाचाच एक भाग आहे अशी त्यांची धारणा असे. म्हणूनच ते पुराव्याप्रमाणेच अघोर वा विक्षिप्त अपराध्यांच्या मनोविकारांची, मुद्रेची, भाषणाची आणि हालचालींची मनोमन छाननी करण्यात गुंतलेले असत. आणि ती छाननी करता यावी म्हणून अपराध्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात असतानाही योग्य मर्यादेत स्वाभाविकपणे बोलू चालू वा हसूरडूही देत. त्यांशी स्वतः बोलून केव्हा बोलायलाही लावत. ज्या संकटाच्या तडाख्यात सापडताच मोठमोठे दुष्टही चळचळ कापतात, लाजतात, त्या संकटातही तो रफीउद्दीन निश्चिंत, निर्लज्जपणे न लाजता हसताना पाहून न्या. ऑकलंड साहेबांना वाटे की ह्याला शेक्सपियरने एकदा पाहिलं असता तर बरं झालं असतं. कारण एका दुष्ट, घातकी आणि पाताळयंत्री मनुष्याचं शेक्सपियरनं एका भूमिकेकडून जे असं एक लक्षण सांगितलं आहे की त्याला हसू असं क्वचितच येतं, ते लक्षण केव्हा केव्हा कसं खोटं पडतं तेही त्यानं कुठेतरी दुसऱ्या भूमिकेकडून वदवलं असतं. क्रूर असताही रफीउद्दीन जसा गमत्या तसाच तो दुर्वृत्त असताही देखणा असे. न्यायमूर्ती ऑकलंड मनात म्हणत, ह्याने एका महाकवीच्या वरील सूक्तालाच नव्हे तर दुसऱ्या महाकवीच्या न ह्या कृतीस्स सुसदृशम विजहाति वृत्तम ह्या कालिदासीय सूक्तालाही खोटं पाडलं आहे. सुंदर माणूस सद्वृत्त असतोच असे नाही. इतकेच नव्हे तर त्याच्या दुर्वृत्ताहूनही ती त्याची सुंदरता केव्हा केव्हा अधिक विषारी असते. गुलाबांच्या दाट फुलोरी ताटव्याच्या आड कपटाचा कडेलोट तेथेच आहे ते ती कळूही देत नाही. त्या दरोडेखोरांच्या टोळीने केलेल्या नृशंस क्रौर्याचे अत्याचार पोलिसांनी भरभक्कम पुराव्याने त्यांच्या पदरात घातले. त्यात ज्या एका अप्रत्यक्ष पण महत्वाच्या पुराव्याची भर त्या रफीउद्दीनच्या टोळीतील सरकारी क्षमेचा साक्षीदार झालेल्या हसनभाई नावाच्या आरोपीने घातली, त्याच्या त्या स्वीकारोक्तीतील निवडक आशय तेवढा जरी इथे दिला तरी तो रफीउद्दीनच्या राक्षसी कृत्यांची रूपरेषा वाचकांच्या लक्षात यायला पुरेसा होणार आहे. पोलिसांच्या स्वतंत्र पुराव्याने समर्थिलेला त्या स्वीकारोक्तीतील म्हणजे कबुली जबाबातील तो आशय असा,
माझं नाव हसनभाई. मी हायस्कूलपर्यंत शिकलो. कारकूनही होतो. पुढे जुगाराच्या नादाने पैशाची चोरी करू लागलो. माझं मूळ गाव खानदेशात. रफीउद्दीनची काळ्या पाण्यावर जाण्याच्या पूर्वीची माझी ओळख. त्याने पंजाब लखनौकडे लूटमार करून आणलेली काही संपत्ती तो माझ्या घरी लपवून ठेवी. पण म्हणूनच मला तो त्याच्या टोळीत प्रत्यक्ष दरोडे घालायला कधी नेत नसे. नि माझ्याकडे पोलिसांचं लक्ष वेधू नये म्हणून माझ्याकडे उघडपणाने फारसा येत नसे. पुढे तो शिक्षा होऊन काळ्या पाण्यावर गेला नि त्याचा संबंध अगदीच तुटला. काही वर्षांनी एके दिवशी तो माझ्या दारात जेव्हा अचानक उभा राहिलेला मी पाहिला, तेव्हा मेलेलं माणूस जिवंत झालेलं दिसावं तसंच मला झालं. काळ्या पाण्यावर गेलेला मनुष्य नि जिवंत येऊ शकतो ही कल्पनासुद्धा मला नव्हती. त्यानं सांगितलं की तो मंत्रबळाने अदृश्य होऊन समुद्रावरून चालत परत आला. त्यानं मंत्रानं भारलेला एक ताईतही मला दाखवला. माझ्याकडे त्याची असलेली मागची 3-4 हजारांची ठेव मला त्यानं बक्षीस म्हणून देऊन टाकली असंही आश्वासलं. त्याच्या साखर पेरणाऱ्या साऱ्या बोलण्याचा माझ्यावर विलक्षण परिणाम झाला. मला तो एक अद्भुत मांत्रिक नि अचाट साहसाचा पुरुष वाटू लागला. नि तो म्हणेल ते करायला मी पुन्हा सिद्ध झालो. सिंध नि पंजाबकडे मुसलमानी धर्मप्रचाराच्या कामी आपण एक मोठी संस्था काढलेली आहे. ते एक प्रकारचं धर्मयुद्ध, जिहाद असून त्याला सहाय्य देणं प्रत्येक मुसलमानाचं कर्तव्य आहे असं त्याचं म्हणणंही मला त्यावेळी खरं वाटलं. मुसलमान करण्यासाठी खानदेशातील हिंदू मुलंमुली सापडतील तशी फूस लावून त्याच्या हाती सोपवावी. त्याला ज्या वस्तूनी द्रव्य लपवायचं ते पूर्वीप्रमाणे लपवून ठेवावं. तो बोलावील तेव्हा तेव्हा मी त्याच्याकडे जावं नि ह्या कामासाठी त्याने मला लागेल तो खर्च नि 100 रुपये महिना रोख देत जावे असा त्याचा माझा करार झाला. त्याचं हे पुढचं काम न ऐकलं तर मागच्या ठेवीसाठी हा क्रूर कर्मा मलाही ठार मारायला चुकणार नाही असाही धाक मला वाटेच. प्रथम मी भीतभीतच ह्या टोळीला सहाय्य करी. पण ह्यांच्या दरोड्यांची वर्णनं ऐकून ऐकून पुढे मीही माणसं जमवून लहान सहान दरोडे घालू लागलो. यात्रातून, धर्मशाळातून नि स्टेशनावरून चांगल्या चांगल्या हिंदू मुली पळवण्यात तर माझी टोळी इतकी निर्ढावली नि पटाईत झाली की ज्यांची पोटची लेकरं आम्ही पळवावी त्यांच्या केविलवाण्या रडारडीची आम्हाला एक करमणूक वाटावी. त्यामुळे रफीउद्दीन मजवर अगदी प्रसन्न होऊन गेला. त्या मुलामुलींना दूरवर सिंध बलुचिस्थानपर्यंत नेऊन त्याच्या टोळीने मुसलमानांना विकावं किंवा आवडल्यास आपसातच वाटून घ्यावं. मोठे मोठे मौलवीही आमच्या ह्या दुष्ट कृत्यांना धर्मप्रसार म्हणून आड पडद्याने वाखाणीत. त्यामुळे तर आमच्या नीच विषय वासनेला नि धनलोभाला एका धर्मोन्मादाचाच चेव नि शिष्टपणा येऊन मनाची लाजही सुटली आणि जनाचीही सुटली. भय काय ते सरकारी शिक्षेचं उरलं, तेही इंग्रजी नि काही करड्या हिंदू पोलीस अधिकाऱ्यांचंच काय ते विशेष. आम्हा दक्षिणी मुसलमानांना उत्तरेकडचे हे पठाण बलुची दरोडेखोर अविश्वासू समजत. आमचा वेश, भाषा, चालीरीती हिंदूंसारख्या. आमच्या हातून क्रूरपणा तितका झटपट घडत नाही म्हणून आम्हाला ते भ्याड नि अर्धे काफर मानीत. त्यांच्या दरोड्यात प्रत्यक्ष भाग आम्हाला घेऊ देत नसत. पण बिहारमध्ये ह्या टोळीची एका दरोड्यात पकडापकड झाली. तेव्हा रफीउद्दीन काही जणांसह निसटून खानदेशात आला नि माझ्या टोळीत मिसळणंच त्याला भाग पडलं. तो तेव्हापासून हिंदू गोसाव्याच्या वेशात हिंडू लागला. तो अट्टल बहुरूपे आहे. इंग्रजी, संस्कृत, बंगाली, मराठी काय हवं ते थोडं थोडं पाठांतर करून ठेवतो. गातो, नाचतो, लावण्या तर लावण्या, भजन तर भजन असं रंगवून म्हणतो की योगानंदाच्या सोंगात तर त्याने हजारो हिंदू लोकांना नुसती भुरळ पाडली. त्याला 10-5 भजनच येतात. शास्त्रबिस्त्र काही येत नाही म्हणून तो मौनाचं ढोंग करी नि नुसती भजनं गाई. 5-50 संस्कृत श्लोक त्याला पाठ. पण ते अशा ढंगाने मध्येच म्हणे, मध्येच गप्प बसे की एक अचाट विद्वान असताही अत्यंत विनयी आहे असं ज्याला त्याला वाटे. त्याच्या योगानंद बाण्याचा आम्हाला मोठाच उपयोग झाला. हजारो रुपये न मागता हिंदू लोक आम्हाला देऊन जात. हा स्वतः
कशालाही शिवत नसे. पण जे बळेच ठेवून जात त्यांच्या त्या भेटी आम्ही गोळा कराव्या नि ह्याच्या सुद्धा सगळ्यांनी वाटून घ्याव्या. भजनाच्या वेळी होणाऱ्या दाटीत हिंदू मुली काही नाही तरी 100-125 आम्ही गेल्या एका वर्ष-दीड वर्षात पळवून गुलाम हुसेन नावाच्या बलूचाच्या हस्ते उत्तरेकडे धाडून दिल्या. त्या प्रत्येक सावजामागे आम्हाला स्वतंत्र बक्षीस मिळे. हा मुसलमानांना न लुटण्याचा जो बहाणा करीत असे, तोही ह्याचा प्रत्यक्ष संबंध जेव्हा आमच्या टोळीशी आला तेव्हा किती खोटा होता ते आम्हाला कळलं. कोण्या मुसलमानाला लुटायचं म्हणजे तो त्याला काफरांचा दोस्त इतकी शिवी काय ती देई नि शपथेतून मोकळा होई. आम्हालाही ते सोयीचं शास्त्र मनापासून आवडे. हा जितका क्रूर तितकाच विनोदी आहे. पण बहुरूपीपणात इतका पटाईत आहे की ह्याचा मूळ स्वभाव विनोदी की क्रूर ते मलाही सांगता येत नाही. वेडसरपणाच्या सोंगालाही ह्याचा हा गमत्या ढंग फार उपयोगी पडतो. ते काहीही असलं तरी तो अत्यंत क्रूर कृत्य करतो तेव्हाच तो अत्यंत गमतीत येतो इतकं मात्र खरं. ह्याच्या क्रौर्याची मलाही अगदी शिसारी येण्याचे 2 प्रसंग मी पाहिलेला प्रत्यक्ष पुरावा म्हणून सांगतो. खानदेशातील ज्या मुसलमान डॉक्टरच्या घरावरील दरोड्याचा एक आरोप ह्या खटल्यात आमच्यावर केलेला आहे त्या दरोड्यात मी होतो. आम्ही दार मोडून आत शिरताच ह्याने माडीवरून निसटून चाललेल्या डॉक्टर रहमान ह्यांच्या पायावर कुऱ्हाड घातली. पायाचा तुकडा पडला. डॉक्टर तिथेच मरून पडला, पण तरीही केवळ कुऱ्हाड चालवायच्या त्वेषानंदात मोठ्याने हसत ह्याने मी नको नको म्हणत असता त्या डॉक्टरची खांड खांड उडवली. इतक्यात पलंगाखाली दबलेली त्यांची 2 मुलं दिसली. ती गप्प होती. मी कळवळून म्हणालो, राहू दे त्यांना, भयाने ती गप्प अर्धमेली बेशुद्धच पडलीयत. तो म्हणाला, बेशुद्धीत सारेच डोळे मिटून गप्प असतात. शुद्धीवर येताच वाचा फुटते, डोळे उघडतात. नि मग कोर्टात दरोडेखोर कोणचे ते हेच उघडलेले डोळे आणि हीच फुटलेली वाचा ओळखील नि तुझ्या माझ्या गळ्यांना तात देईल. असं म्हणून ह्याने त्याच कुऱ्हाडीच्या एकेका घावासरशी त्या लेकरांचे प्रत्येकी 2-2 तुकडे उडवले. ते अघोर कृत्य पाहताच मला देखील घेरी आली. पण त्या दरोड्यात 10,000ची लूट आमच्या हाती पडली, त्यामुळेच काय ती त्या घेरीची बाधा माझ्या मनाला फारशी झाली नसावी नि ते त्याच उन्मार्गावर पूर्ववत चालत असावं. दुसरी दुष्ट घटना जी मी डोळ्यांनी पाहिली ती तर वरील क्रौर्यालाही फिकच पाडील. रफीउद्दीन हा नेहमी ऐटीत आम्हाला सांगे की आताशी तो एका वर्षाला एक सुरेख स्त्री ठेवतो. वर्ष झालं की तिला ठार मारतो नि दुसरी ठेवतो. इतर लोक आपली सत्कृत्य जशी बहुधा ऐटीने फुगवून सांगतात, तशी हा विक्षिप्त मनुष्य आपली दुष्कृत्यही ऐटीनं फुगवून सांगत असतो. तेव्हा त्याच्या ह्या राक्षसी प्रतिज्ञेत खरा अर्थ किती ते मला सांगता येत नाही. पण हा खानदेशात पळून आला तेव्हा मात्र त्याच्याबरोबर बिहारमधून बळाने पळवून आणलेली एक हिंदू कायस्थाची तरुण कन्यका होती खरी. ती त्याच्या कडक पहाऱ्यात असे. तिच्यावरचं ह्याचं प्रेम इतकं बाईलवेडं होतं की ह्या मनुष्यासारखं कुणीही मायाळू स्वभावाचं माणूस सापडणार नाही असं वाटे. तसंच पाहिलं असता हा आमच्या टोळीतल्या सवंगड्यांशीही राखी तोवर चांगली मैत्री राखी. त्या तरुण रमणीवर हा जरी लुब्ध होता तरी ती मात्र दुःखाने झुरणीला लागलेली दिसे. केव्हा केव्हा जीवावर उदार झाल्यासारखी भासे. ती एकदा देवाला हिंदू धर्मपद्धतीने हात जोडून प्रार्थित असताना रफीउद्दीनने पाहिलं. त्यानं लाडात येऊन तिला कुरवाळीत विचारलं, काय व्हावं म्हणून तुझ्या त्या दगडी देवाला प्रार्थित आहेस? त्या सरशी ती चिडून फणकारली, तुला फाशी व्हावी म्हणून. फाशी हा शब्द ऐकताच रफीउद्दीन सापासारखा खवळला. त्वेषाचा झटका येताच तो तसा हसला आणि म्हणाला, खरंच हिचं वर्ष भरत आलं नव्हे का? त्या दिवशी संध्याकाळी तुला एक गंमत दाखवीन आज नदीवर. रानघाटाच्या उंच बुरुजावर जाऊन बैस, असं त्यानं मला सांगितलं. संध्याकाळच्या वेळी मी त्या रानातील घाटाच्या त्या उंच बुरुजावर जाऊन बसलो. पावसाच्या सरी मागून सरी येत होत्या. नदी महापुरानं दुथडी भरून चालली होती. त्या सध्या ओसाड रान वाढलेल्या घाटाच्या बुरुजांपर्यंत नदीचं पाणी चढलं की तो महापूर समजत.
तसा महापूर तिला आला होता. थोड्याच वेळात रफीउद्दीन आपल्या त्या सुस्वरूप तरुणीला घेऊन तिथे आला. तिचा बुरखा देखील काढून हिंदू तरुणीप्रमाणे खांद्यावर पदर टाकून महापुराची मजा दाखवायसाठी म्हणून अगदी मोकळेपणी तिला त्यानं आज आणलेली होती. फार दिवसांनी मुखावरचा आच्छादन निघून तो शुद्ध मुक्त वायू तिला श्वासोच्छ्वासिता आल्यामुळे ती किंचित समाधानलेली दिसत होती. रफीउद्दीन लाडीगोडीची नि लघळपणाची पराकाष्ठा करून तिला आराधित होता. माझ्यासमोर तिला अशी बुरख्याबाहेर मोकळेपणी एकांतात त्याने आणावी याचं मलाही कौतुक वाटलं. त्यातही तो विषयांध झाल्यासारखा होऊन जेव्हा तिला एकदम कवळून घेऊ लागला तेव्हा तर मला काय म्हणावं नि काय करावं तेच कळेना. खरोखर त्या सुंदर तरुणीला तसंच आलिंगनाची मलाही मनातल्या मनात अनिवार्य इच्छा झाली. रफीउद्दीननं ती सुटू पाहत असताही तिला कवळून वर उचलली. दोन्ही हातात मुलासारखी आडवी घेऊन माझी माझी चबुकडी ती म्हणून तिला झुलवली. झटकन हिसडून तिची साडीही अर्धीमुर्धी फेडून टाकली नि तो कामोन्मत्त मला निर्लज्जतेने म्हणाला, "बघ, बघ ही परी, घे, पोटभर बघून घे." हा विषयांध ह्या विकृत लहरीत आता तिला करतो तरी काय म्हणून कामावेशाने थरथरणारा मीही जो डोळे भरून तिच्याकडे पाहतो तोच. आपण दगड उचलून भिरकावतो तशा सावेश बळाने त्याने त्या सुंदर मुलीला त्या बुरुजावरून त्या नदीच्या महापुरात दूरवर फेकून दिली. वर्ष भरलं तिचं असं म्हणून तो मोठ्याने हसला. राक्षसा, मी एकदम ओरडलो. आधी ती गंमत बघ, हीच गंमत दाखवायला तर मी तुला इथे बोलवलं. दोनदा ती निरपराधी सुंदर रमणी लाटांवर आली. दोनदा लगोलग खाली गेली. त्या महापुराच्या मध्येच एक उंच खडक वर डोकं काढून उभा होता. एक प्रचंड लाट खळखळत तिकडे वळली. तीत गुरफटलेली ती तरुणी नि तिची ती गुलाबी साडी स्पष्टपणे दिसली. उंच टांगलेलं काचेचं सुंदर झुंबर अकस्मात तुटून खाली कोसळताच जशा त्याच्या काचेच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडतात नि त्याच्या ज्योतीच्या ठिणग्या पांगून त्या ज्योती अचानक विझतात, तशी ती प्रचंड लाट त्या खडकावर आपटताच त्या जलौघाच्या पांढऱ्या शुभ्र ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या नि त्या अत्यंत अनागस कांचन गौर तरुणीच्या मस्तकाच्या चिंधड्या होऊन तिच्या पाची प्राणज्योती एकदम मावळल्या. ती पुन्हा काही पाण्यावर आली नाही. राक्षसा, काय केलंस हे? मरणाच्या डोहात तिला का ढकललंस? मी शोकत्वेषात स्फुंद स्फुंदून हाडसलं. मरणाच्या नव्हे, वेड्या. तिच्याविषयी बोलायचं तर तिच्या भाषेत बोल. तिच्या संस्कृत भाषेत पाण्याला मरण नाही म्हणत, पाण्याला जीवन म्हणतात. मी तिला जीवनाच्या महापुरात फेकलं. तो हसला. ती आज मेली नसती तर उद्या गुप्त पोलिसांना माझा पत्ता देती. आहेस कुठे? महाराज, मी ह्याच्या इतक्या उलट्या काळजाचा नसलो तरी पापकृत्यांना चटावलेला होतो. त्यातही अलौकिक सत्कृत्यांप्रमाणेच अलौकिक दुष्कृत्यातही लोकांच्या मनावर छाप पाडण्याची एक दुःशक्ती असतेच. ती छाप पडून ह्याच्या भयंकर दुष्कृत्यांमुळे आमच्यावरील ह्याचा प्रभाव वाढत गेला. नि ह्याच्या योगानंदपणाच्या ढोंगातही आमचा यथेच्छ स्वार्थ साधत असल्याने आम्ही याची साथ करीतच राहिलो. नंतर आम्ही मथुरेला आलो. याने कर्णपुतळीसारख्या एका जलादर्श यंत्राचं ढोंग काढलं होतं नि भूत भविष्य वर्तमान त्या यांत्रिक यंत्रबळे हा अचूक सांगतो असा बोभाटा आम्ही सर्वत्र करीत चाललो होतो. कुठेही गेलो की आम्ही परस्थ, व्यापारी, वकील, डॉक्टर अशा निरनिराळ्या सोंगांनी पृथकपणे गावात हिंडावं नि योगानंदजींनी अमुक चमत्कार आमच्या समक्ष केले, अमुक भविष्य अचूक सांगितलं अशा थापा गावात पृथक पृथक स्थळी स्वतंत्र बाण्याने मारू लागावं. कुणी मंडळी ह्याच्याकडे भूत भविष्य विचारायला येत आहेत असं कळलं की आमच्यापैकी कुणीतरी एकाने एक परका श्रीमंत गृहस्थ म्हणून ह्याच्यापुढे बसून याला काहीतरी विचारावं नि ह्याने काहीही उत्तर दिलं की अहो आश्चर्य, कोण ही अद्भुत दैवी दृष्टी? आपण म्हणता ते तंतोतंत सत्य ठरलं, अगदी बिनचूक ठरलं. अशी ह्याची वाहवा करून बळे एखादी मोठी रक्कम ह्याच्या देवस्थानाला देऊन परत जावं.
म्हणजे ज्यांच्या समक्ष आम्ही हे ढोंग करू, त्या मंडळीतील बहुतेक स्त्री पुरुष विश्वास भोळेपणाच्या मानसिक साथीला हटकून बळी पडत. ज्या प्रकरणी योगानंदाची उत्तरं खोटीच पडत, ती तशीच सोडून जी योगायोगाने वा गोलार्थाने खरी ठरत, त्यांचाच आम्ही जिकडे तिकडे पृथकपणे गाजावाजा करीत हिंडावं. मथुरेतही हे आमचं ढोंग असंच भरभराटीत आलं असता डॉक्टर नायडू नावाच्या बाई आमच्या नादी लागल्या. त्यांनी बोलता बोलता त्यांच्या घरोब्याच्या एका नागपूरकडील बाईंची नि त्यांच्या एकुलत्या एक मुलीची हकीकत सांगितली नि त्यांना मथुरेला आणलं आहे असं त्या म्हणाल्या. ही माहिती ऐकताच हा योगानंद बेरड एकांतात नेऊन मला म्हणाला, "मी काळ्या पाण्यावर असता माझ्या जोडीला सैन्यातून शिक्षा झालेला एक बंदिवान असे. दुसरं कुणीही माणूस माझ्या शेजारी ठेवण्यात येत नसल्यामुळे त्याचा माझा पुष्कळ स्नेह जमला. त्याच्या घरची सारी माहिती मला त्यानं वेळोवेळी सांगितली. डॉक्टर नायडूबाई नागपूरच्या ज्या बाईला आणि तिच्या मुलीला आणणार म्हणाल्या, तीच त्या बंदिवानाची आई आणि ती त्याची नवजवान बहीण असली पाहिजे. डॉक्टर नायडूबाईंनी सांगितलं ते नाव गाव वृत्त तंतोतंत जुळतं. तीच ही मुलगी आली, माझ्या हातात आली. माल माल मालती. हो रे हो, मालतीच. हाय रे मालती, तिला मी 10 शेजेला घेतली आहे. मालती, मेरी मालती. अरे पण काळ्या पाण्यावर ना तू होतास, मग तिला शेजेला घेतलं म्हणतोस ते काय स्वप्नात? तिच्या नुसत्या नावावरच इतका लंपट. मी उपहसू लागलो. तो म्हणाला, हसन, हिंस्त्र पशुला उपाशी कोंड नि मांस देऊच नकोस. मग एक रक्ताळ हाडूक काय ते त्याच्यासमोर टाक नि बघ तो हिंस्त्र पशु ते हाडूकच किती मिटक्या मारून चघळतो ते. तसंच कामविकार मनाच्या पिंजऱ्यात जिथं वर्षानुवर्ष उपाशी कोंडला जातो, त्या काळ्या पाण्यावर स्त्रीचं जे नाव कानावर पडतं, ते नावच इतकं मनात भरतं की त्या स्त्रीची एक मूर्ती होऊन उठते. त्या काल्पनिक मूर्तीवरच मन लंपट होऊन जातं. वास्तवात नाही तर स्वप्नात तिच्याशी रमतं. हिंदू लोकातील उषेचं सुंदर आख्यान तू ऐकलंस? स्वप्नातला प्रिय पुरुष तिला प्रत्यक्ष दिसणाऱ्या पुरुषापेक्षाही विवळविता झाला. तसंच माझं झालं. वारंवार त्या तेवढ्या एकट्या जोड बंदिवानाशीच बोलणं भाग पडल्यामुळे नि त्या बोलण्यात उपवर मुलीची अशी हिचीच गोष्ट वारंवार निघाल्यामुळे माझ्या उपाशी कामेच्छेवर त्या कल्पनेची, त्या नावाची जी एक छाप बसली, ती आता दुसऱ्या कोणत्याही प्रत्यक्ष स्त्रीची बसत नाही. नि काय गंमत पहा, त्या नावाच्या स्त्रीची ती कामातूर कल्पनाच आता प्रत्यक्षपणे भोगता येणार. बस, तिला पळवायची. तिला पळवायचं ठरताच आम्ही नेहमीची युक्ती योजली. भजन संपून जनसम्मर्द परतताना जिथे मालती तिच्या आईबरोबर दाटीत चालली होती, तिथे आमच्यापैकीच दोघा-तिघांनी खोटीच मारामारी मांडली. त्या सरशी दाटीत दंगल उडाली. त्यात तिला आईपासून वेगळी पाडली. मग आमच्या ह्या योगानंद स्वामीच्या एका शिष्याने साळसूदपणे घरी पोचवायसाठी म्हणून तिला जी हाती घेतली, ती थेट गुलाम हुसेनच्या अड्ड्यावरच नेऊन सोडली. ती रात्र तिथे ह्या दुष्टाने मालतीच्या शेजेवर काढली. दुसऱ्या दिवशी त्या अपहरणाचा काही एक बोभाटा होऊ नये म्हणून मालतीच्या आप्तेष्टांना आम्ही माया ममतेच्या जाळ्यात पकडून दूरवरच्या भलत्याच वाटेला लावून दिलं. ह्या लुच्च्याला काळ्या पाण्यावर ह्या मालतीच्या भावाचं रंगरूप वृत्त सारं माहीत पडलेलं होतं. ती माहिती अंतर्दृष्टीची म्हणून ह्याने त्यांना सांगितली. तिच्या त्या आईला देखील याच्या मस्तकावर झालेला जो घाव नि वण आठवत नव्हता, तो देखील ह्याने जेव्हा त्या जलादर्श यंत्रमंत्राचं स्तोम माजवून अंतर्ज्ञानाने आपल्याला दिसतो म्हणून सांगितलं, तेव्हा तर ह्या बायाबापड्या ह्याच्या दैवी अंतर्दृष्टीवर नुसत्या भाळून गेल्या. त्या सरशी मालती नागपूरकडे तिच्या एका गुप्त प्रियकरासह पळून गेली आहे. तुम्ही इथे बोभाटा न करता गुपचूप जाल तर तिला आणू शकाल, असं भूत भविष्य वर्तमान ह्यानं वर्तवलं. त्यावर विश्वासून मथुरेच्या पोलिसाबिलिसांना कोणालाही काही न सांगता त्या बाया नागपूरकडे निघून गेल्या. आम्ही मथुरेहून पोबारा करण्याच्या बेतात होतो, तो अकस्मात दुसऱ्याच पापकर्माचा परिपाक होऊन
त्याचं हे फळ आम्हाला भोगावं लागलं. हे अलाहाबादचं वॉरंट सुटून आम्ही लगोलग पकडलो गेलो. त्या गडबडीत त्या बिचाऱ्या उपवर मालतीला घेऊन तो राक्षस गुलाम हुसेन कुठे चंपत झाला, त्याचा सुगावा मात्र अजून कुणालाच लागलेला नाही. त्या अत्यंत निष्पाप, निरपराध, असहाय्य कोमल कन्यकेची काय काय विटंबना त्याने केली असेल, धिंडवडे काढले असतील देव जाणे. न्यायसंमत असताही त्या न्यायाधीशाचे ओठ रागाने एकीकडे फुरफुरू लागले, तर दुसरीकडे डोळ्यातून करुणेची टिपे घळघळ गळू लागली. श्रोत्यातही अनेकांच्या डोळ्यांना पाणी आलं. आणखी एखाद्या डोळ्यातून दयेची टिपे सारखी घळघळत होती. पण तो न्यायाधीशही नव्हता, न्यायालयातील श्रोताही नव्हता, तर होता त्या आरोपी दरोडेखोरातीलच एक आरोपी, तो पश्चात्तप्त किशन. तो दिसण्यात कुरूप, वाचेचा संयत, वयाने तरुण, मनाचा कोवळा, वर्तनाचा बाणेदार भासत होता. साऱ्या खटल्यात तो मान खाली घालून बसलेला असे. तो आता त्याचं वक्तव्य देण्यासाठी जेव्हा उठला, तेव्हा मान ताठ वर करून शांतपणे अनेक शब्द निवडून योजित नि त्याच्या डोळ्यात मालतीच्या विटंबनेच्या वरील उल्लेखासरशी आलेली आसवे पुशीत तो म्हणाला, "मी काशीला वेदांत विद्येचा एक अनाथ विद्यार्थी होतो. माझ्या चित्तात विरक्ती उत्पन्न होऊन कुणातरी गुरूच्या सान्निध्यात भक्तिनी योग ह्यांची काही साधना घडावी असं आलं. मी पुढे मथुरेला आलो. तिथे त्याच वेळी ह्या योगानंद गोसाव्याच्या भजनाचा नि अंतर्ज्ञानाचा मोठा गाजावाजा झाला होता. त्याला भाळून मी ह्याचा शिष्य झालो. मला सारंगी चांगली येते, भजनही येतं. ह्यासाठी भजनात मी ह्याची साथ धरू लागलो. एक आठवडाही उलटला नसेल, तोच ह्या टोळक्यातील काही जण हा हिंदू, नवखा ह्यासाठी ह्याला दूर ठेवावं असं काहीसं कुजबुजत असल्याचं माझ्या कानावर आलं. ह्यांच्या काहीतरी गुप्त घालमेली चाललेल्या आहेत अशीही शंका वाटली. पण ह्या योगानंद म्हणवणाऱ्या मनुष्याकडे मी त्यावेळी गुरुदेवाच्या भावनेनं पाहत असल्यामुळे नि त्याचं कोणतंही वाकडं पाऊल मला न दिसल्यामुळे इतर शिष्यांच्या अपराधांचा दोष ह्याच्या माथी मी मारला नाही. बोलावल्या वाचून ह्याच्या मठीत वा बैठकीत शिरलो नाही. त्यापुढे 2-3 दिवसानंतरच रात्री भजनानंतर लोक परतताना दंगल झाली. त्या रात्री मला योगानंदानं बोलावून सांगितलं की मालती दंगलीत तिच्या आईपासून ताटा तुटली आहे. तिला तिच्या किंवा नायडूबाईंच्या घरी सुरक्षित पोचव. नायडूबाईंबरोबर ती इथे जेव्हा जेव्हा आली तेव्हा तेव्हा तुलाच त्यांच्याबरोबर त्यांच्या घरी मी धाडी. त्यामुळे तिचा तुझ्यावर विश्वास असल्याचं ती म्हणते. नि तू बरोबर असशील तर ती ह्याच रात्री माझ्या मोटर हाक्यासह माझ्या मोटरीत परत जाऊ इच्छिते. तर तिला घेऊन जा. मी ते आनंदाने मानलं. मालतीला मोटारीत घेऊन बसलो. सांत्वनाचे शब्द मी तिच्याशी बोलण्यात थोडा गुंगलो. तेवढ्यात मोटर मथुरेच्या कुण्या अनोळखी भागात घुसून कुण्या अनोळखी घराशी उभी राहिली. मी विचारता मोटरवाला म्हणाला, नायडूबाईंनी इथे उतरायला सांगितलंय, त्या आतच आहेत. असं म्हणून मालतीला त्यानं त्या घरात नेलं. लगेच बाहेर येऊन मला म्हणाला, परंतु या अशा कुणाच्याही विश्वासघातकी आणि पाताळयंत्री कटाचा लवलेशही परिचय वा शंका नसल्यामुळे मोटारीतून उतरताना मालती आत बोलावीत असताही तिच्याबरोबर मी आत न जाता मोटरवाल्याच्या शब्दासरशी लगोलग परतलो. पण मला त्यानंतर मठात न बोलावता दुसऱ्याच एका देवळात जे ठेवण्यात आलं ते दुसऱ्या दिवशीच्या रात्री भजनाच्या वेळी मात्र साथ धरायला काय ते त्या सभेत आणण्यात आलं. त्या सभेच्या शेवटी ह्या टोळीतच मी असल्याने मलाही धरण्यात आलं. मालतीच्या विश्वासाला अपात्र नि साहाय्याला अक्षम ठरलो याचा मला अत्यंत खेद वाटतो. जर माझा काही अपराध असेल तर तो माझ्या मताने हाच. न्यायाधीशांच्या मताने कोणचा ठरेल तो ठरो. आरोपींपैकी सर्वांची वक्तव्ये, पोलिसांचा सर्व पुरावा, खटल्याचं सारं काम संपत आलं. पण रफिउद्दीन अर्थात योगानंद स्वतःच्या बचावाचं म्हणून काहीही बोललेला नव्हता. चेष्टा काय त्या करत होता, हसत होता. ह्या साऱ्या आरोपींच्या वतीनं मिळून सरकारनं होऊनच एक वकील दिलेला होता. पण रफिउद्दीन त्याची देखील मधून मधून टिंगल करण्यापुरताच काय तो त्याच्याशी संबंध ठेवत होता. त्याच्या विरुद्ध त्याच्या टोळीतील फुटलेल्या साक्षीदारांनी त्याच्या क्रूर कृत्यांचा जो पाढा वाचला
त्यावेळी तो त्यांच्यावर सुद्धा रागावलेला दिसत नव्हता. न्यायाधीशाशी मात्र त्याची बरीच घसट झाल्यासारखी दिसे. ह्या पैशाचिक मनुष्याच्या अघटित मनाला एखाद्या शास्त्रीय विषयाप्रमाणे खोल अभ्यासण्यासाठी न्यायाधीश त्याच्याशी खोदून खोदून बोलत, त्याला हसू देत, बोलू देत, निरखून पाहत. शेवटी खटल्याचं काम संपायच्या आधी पुन्हा एकदा त्यांनी रफीउद्दीनला विचारलं, तुला स्वतः तुझ्यावरील आरोपांविषयी, त्या बचावाविषयी अद्याप काही सांगणं आहे काय? सांगतो थोडंसं. रफीउद्दीन सभेचा अत्याग्रह झाल्यावरूनच काय ते बोलायला उठलेल्या कुण्या ढुढाचार्य भाषकाच्या उदार ऐटीत हिंदी उर्दूत बोलू लागला. माझ्यावर या 40-50 साक्षीदारांनी इतके असंख्य आरोप केलेले आहेत की मला आज त्यांची निरनिराळी आठवण सुद्धा राहिलेली नाही. तेव्हा त्यांची निरनिराळी उत्तरं तरी काय देऊ? त्या सगळ्यां मिळून जो एक सर्वसामान्य आरोप सांगता येऊ शकतो तो म्हणजे मी एक भयंकर अपराधी असून मला कडकातील कडक शिक्षा देणं हेच न्यायाचं होणार आहे. ह्या सर्वसामान्य आरोपाला माझं सर्वसामान्य उत्तर असं आहे की मी पूर्णपणे निर्दोषी असून मला कसलीही शिक्षा न देता माझ्या निष्कारण झालेल्या दुर्लौकिकासाठी पुरेपूर भरपाईची एक मोठी रक्कम पोलिसांकडून मिळणं हेच न्यायाचं होणार आहे. ह्या पोलिसांनी नि ह्या आरोपींनी इतक्या माणसांना मी ठार मारलं, नि इतक्या कोमल कन्यकांना बलात्कारलं म्हणून सांगितलंय की जणू काही मी कुणी कादंबरीकार, नाटककार किंवा न्यायाधीशच आहे. आपल्या कादंबरीच्या एका पानात वाटेल त्या कन्यकांची वाटेल ती नागवी विटंबना वाटेल त्यांच्याकडून करवीत आपण परस्परे ती मानसिक कामचेतना सभ्यपणे उपभोगिताना किंवा आपल्या नाटकाच्या एका प्रवेशात रंगभूमीवर मावणार नाहीत इतके मुडदे पटापट पाडताना किंवा आपल्या निर्णयपत्रकाच्या एका छेदकात फाशी या 2 अक्षरांच्या खड्ड्यात 200 जीवांना जिवंत गाडून टाकताना गळलीच तर ज्यांच्या लेखणीतून शाईची टिपं गळतील पण डोळ्यातून आसवांचा टिपूस गळणार नाही, अशा कुण्या सभ्य कादंबरीकारां वाचून, कलावंत नाटककारा वाचून वा सदय न्यायाधीशां वाचून दुसरा एखादा मनुष्य इतकी भीषण कृत्य इतक्या सफाईनं, इतक्या तडकाफडकी करू शकेल तरी कसा, हे तुमचं तुम्हीच पहा. तर काय, ह्या साऱ्या पोलिसांनी, साक्षीदारांनी, आरोपींनी जाणून बुजून एका गटानं, एका कटानं हे सगळे खोटे आरोप माझ्यावर केले असं माझं म्हणणं आहे? नाही महाराज. मी स्वतःला जितका पापभिरू सज्जन समजतो तितकाच ह्या पोलिसाधिकांनाही समजतो. मी निर्दोषी, हेही निर्दोषी. मग हा सारा विक्षिप्त घोटाळा होण्याचं कारण काय? ते कारण ज्या एका शब्दात सांगता येईल, नि जो एक शब्द उच्चारताच माझ्या विरुद्धचा हा सारा बळकट पुरावा खोटा न पाडताही मला निर्दोषी ठरवायची गुरुकिल्ली आपल्या विवेकबुद्धीच्या हाती सापडेल, तो शब्द म्हणजे गैरसमज, समजुतीचा घोटाळा. नि त्याला कारण माझ्या अंगी माझ्या सर्वथैव निरुपायामुळे असलेला एकच काय तो दोष. देवाने मला कुणा सभ्य, सदय नि साबण धुवट अशा न्यायाधीशासारखं तोंड नि अंगलट न देता एका अत्यंत भयंकर दरोडेखोरासारखी दिली. पण ह्या दोषापुरती जी काय शिक्षा मला देणं, ती मला न देता देवाला द्यावी. पंजाबात दरोडे घालून काळ्या पाण्यावर गेलेल्या, काळ्या पाण्यावरून पळून आलेल्या, नंतर बिहार, खानदेश प्रभृती प्रांतात अक्षम्य अत्याचारांचा भीषण धुमाकूळ उडवणाऱ्या कुणातरी रफीउद्दीन अहमद नावाच्या अधमाधम हत्यारीनी नृशंस अशा दरोडेखोराच्या तोंडासारखंच माझं तोंड नि अंगलटीसारखीच माझी अंगलट दुर्दैवानं तंतोतंत केसन केस घडलेली असावी, नि त्यामुळेच ह्या साऱ्या सज्जनांना मीच तो पापी होय असं सात्विक संतापाच्या भरात प्रामाणिकपणानं वाटलं असावं. महाराज, माझ्या ह्या कथनाला भरभक्कम पुराव्यानं मी सिद्ध करून देऊ इच्छितो. ह्यास्तव तो मूळचा खरा खरा पापी दरोडेखोर रफीउद्दीन अहमद सापडेतो तरी मला निर्दोषी म्हणून सोडून द्यावं, नाहीतरी त्याला पकडून आणावं की त्याला पाहता क्षणीच माझं म्हणणं किती अक्षरनअक्षर खरं आहे हे आपल्या तात्काळ ध्यानात येईल. महाराज, आरोपीला स्वसंरक्षणार्थ अवश्य तो पुरावा पुरवायला शक्य ते सहाय्य देणं हे न्यायाधीशाचं कर्तव्य आहे. नि मला माझा एक जो पुरावा देणं आहे तो देता येण्यासाठी जे सहाय्य मी मागतो ते देणं आपल्याला अगदी शक्य आहे.
मला निर्दोषी म्हणून सोडून द्या, की मी त्या खऱ्या रफीउद्दीन अहमदला धरून आणतो. नाहीतर मी त्याचीच साक्ष काढतो. आपण कोर्टाकडून त्याला धरून आणतो, मला जामिनावर सोडावं. बस, हाच माझा बचाव. क्यों? 10 सोनार की और 1 लोहार की. है की नाही? गालातल्या गालात हसत रफीउद्दीन अर्थात योगानंद खाली बसला. न्यायालयातील मंडळींचे शक्य तितके दाबलेले हसू ओसरे तो. न्यायाधीशही ओठांशी अखंड टाकाचं म्हणजे फाउंटन पेनचं बूड लावून छताकडे विचारपूर्वक पाहत होते. मग पुन्हा विचारते झाले. रफीउद्दीन अर्थात योगानंद, तुला काही किरकोळ माहितीचे शेवटचे प्रश्न मला अजूनही विचारायचे आहेत. खरी नीट उत्तरं देशील तर त्यात तुझंच हित आहे. हात जोडून तो आरोपी नम्रपणे उभा राहत म्हणाला, विचारावं महाराज. तुझं खरं नाव काय? योगानंद गोसावी. तुझा धंदा काय होता? तू काय करीत असस? धंदा असा नव्हताच. देवाचं भजन काय ते करत असे. ह्या आरोपींपैकी हे काही दरोडेखोर तुझे शिष्य बनले होते हे खरं काय? हो, हे काही जण माझे शिष्य बनले होते हे खरं, पण ते दरोडेखोर आहेत की नाहीत हे मला काय माहीत. बरं. तुझ्या विरुद्ध साक्ष देणारा हा हसन भाई तुझ्या ओळखीचा आहे का? ह्याची काय काय माहिती तुला आहे? ह्या मनुष्याला मी ओळखतो, पण त्याच्या ह्या नावाला मात्र ओळखत नाही. ते ह्या तुरुंगात आल्यानंतर काय ते मला ऐकू येऊ लागलं. ह्याच्याविषयी मला माहिती म्हणजे इतकीच की हा रामलाल असं आपलं नाव सांगून माझा शिष्य बनला होता ही एक गोष्ट, आणि दुसरी ही की त्याला भांग, गांजा नि चरस ही तिन्ही बळकट व्यसनं आहेत. त्यांच्या नशेत याला नाही नाही ते आभास होतात. अर्थात त्या नशेत सगळ्यांनाच तसे होतात, पण ह्याचा विशेष असा की नशेत झालेल्या त्या आभासांचा ठसा ह्याच्या चित्तावर भूतांचा ठसा भ्यालेल्यावर पडतो तसा इतका उत्कटपणे पडतो की शुद्धीत आल्यावर देखील ह्याला ते आभास नसून घटनाच होत्या असं ठामपणे वाटत राहतं. माझ्याविषयी त्याने घटना म्हणून ज्या सांगितल्या त्या त्याच्या गांजाच्या गुंगीतले नि भंगड नशेतले असेच आभास काय ते होत. तुरुंगातही याला भांग, गांजा, चरस जर न मिळता तर पोलिसांनी त्याला त्या गुंगीत सांगितलेल्या साऱ्या खोट्या नाट्या गोष्टी खऱ्याच वाटून त्यानं हे साक्षीत सांगितलेलं गप्पोड पुराण केव्हाही सांगितलं नसतं. बरं, तुला मालती माहीत आहे का? आहे तर. वा महाराज, मालती मला माहीत आहे का हे काय विचारतं? ती मला माहीत आहे इतकंच नव्हे तर ती मला अतिशय आवडते सुद्धा. मालतीला तू प्रथम कुठे पाहिलीस? राणीच्या बागेत, मुंबईला. तिथं पहिल्यानंच माझ्या लहानपणी मी जेव्हा मालतीला पाहिली तेव्हाच ती माझ्या मनात इतकी भरली की मी तिचं एक कलम आणून माझ्या स्वतःच्या बागेत लावलं. महाराज, मला जाईजुईंपेक्षा देखील मालती फारच आवडते. भजनाच्या वेळी मी ह्या मालतीच्याच फुलांचा काय तो हार गळ्यात घाली. मोठं प्यारं झाड आहे ते, नाही? इच्छा नसताही श्रोत्यांच्याच नव्हे तर न्यायाधीशाच्या मुखावरही ह्या निगरगट्ट आरोपीच्या ह्या अनपेक्षित कोटीमुळे हसू सहसाच उमटल्या वाचून राहिलं नाही. ते लगोलग दाबून न्यायाधीश प्रश्निते झाले. तू स्वतःला भूत भविष्य वर्तमान वर्तवायची अंतर्दृष्टी आहे असं सांगून लोकांना फसवत होतास, हे खरं काय? महाराज, मी देवाच्या भजनात तल्लीन होताच माझ्या अंतश्चक्षूंपुढे इच्छा मात्रे भूत भविष्याचा चित्रपट उभा राहतो हे अगदी खरं. पण मी त्यांचं स्तोम माजवून लोकांना फसवी हे अगदी खोटं. माझी भविष्य खरी ठरत वा खोटी हे देखील मी कुणाला विचारत नसे. कुणाशी फारसा बोलतच नसे. कपर्दिकही कुणाची घेत नसे. मी लोकांना ठकवलं नाही. उलट जर कुणी कुणाला फसवलं असेल तर मला भाबड्याला ह्या लुच्च्या लोकांनीच ठकवलं असं आता वाटतं. कारण साधुशील शिष्य म्हणून माझ्याभोवती गोळा होऊन ह्या लुच्च्यांनी माझ्या नावाने मला नकळत गुरुबाजीचं स्तोम माजवून किती जणांना लुटलं, छळलं, ठकवलं ते एक देवच जाणे. माझं ध्यानच तिकडे नव्हतं. तो तुझा अंतश्चक्षू आजही उघडा आहे काय?
असल्यास माझ्याविषयी आत्ताच्या आत्ता 1-2 भविष्य तरी वर्तवून दाखवशील का? होय सरकार. हा खांब जसा माझ्या बाह्य चक्षूंना सध्या स्पष्ट दिसतोय, तसाच आपल्या भविष्यातील 2 गोष्टी तरी माझ्या अंतःचक्षूंपुढे कालपासून अगदी स्पष्टपणे प्रकटल्यात. सांगणारच होतो मी ती भविष्य, पण जर ती दोन्ही भविष्ये खोटी ठरतील तर? तर आपण मला तिसरं भविष्य विचारू नये. संपलं. बरं. सांग पाहू ती माझ्याविषयीची 2 भविष्य तरी. गडबडगुंड्याच्या मोघम भाषेत नकोत हं. अगदी स्पष्टपणे अर्थ लागेल अशा शब्दात हवीत. हं? सांग. अगदी स्पष्टपणे, सरळ अन्वय असलेल्या भाषेत, महाराज, मी आपल्याला शुभ्र असलेलं एक भविष्य वर्तवतो की आपला मृत्यू आपल्याच डोळ्यांनी पाहण्याचा दुःखद प्रसंग आपणावर कधीही कोसळणार नाही. दुसरं तितकंच बिनचूक पण मला अशुभ असणारं भविष्य हे, की ह्या खटल्याच्या निकालात आपण मला निर्दोषी ठरवून केव्हाही सोडणार नाही. छाती असेल तर हे माझं भविष्य आपण खोटं पाडून दाखवावं. ह्या वेळचा त्या निगरगट्ट आरोपीचा तो लटक्या वीररसाचा नि त्या छदमी गालात गालात हसण्याचा आविर्भाव पाहताना गांभीर्य सुटून खो खो हसल्याविना न्यायालयातही कोणालाच राहावलं नाही. चिंतेनं भयानं थरथरणारे आरोपी देखील हसले. हसला नाही असा एकच, तो किशन. हसण्याचा असा त्या खटल्यामधील त्या आरोपींना तो शेवटचाच प्रसंग होता. आता हसत हसत केलेल्या भयंकर पापांची भयंकर फळे भोगण्याची वेळ जवळ आली होती. कारण न्यायाधीश न्यायाचं त्या दिवसाचं काम संपून लगेच उठले आणि खटल्याचा उरलेला विधी उरकून 4थ्या दिवशी निर्णय सांगण्यात येईल असं उद्घोषिलं गेलं.